बुलढाणा शहरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली। बुलढाणा पोस्ट ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी एका ईमेलद्वारे प्राप्त झाली आहे। राज्यातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये हा मेल आल्याचं समजते। बुलढाणा पोस्ट ऑफिसकडून या संदर्भात शहर पोलिसांकडे तक्रार देखील दाखल करण्यात आली। त्यानुसार पहिला मेल हा 4 मार्च रोजी आला, तर दुसरा मेल 25 मार्चला दुपारी 12 वाजेच्या सुमारास प्राप्त झाला। राज्यातील सर्व पासपोर्ट आणि टपाल कार्यालयांमध्ये हा मेल आल्याचं सांगण्यात येते। त्यामध्ये तब्बल 16 RDX बॉम्बस्फोट होणार असल्याची गंभीर दखमी देण्यात आली। तत्काळ सर्वांना बाहेर काढा असा इशाराही मेलमध्ये देण्यात आला। धमकीची गांभीर्याने दखल घेत पोस्ट प्रशासनाने तत्काळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बॉम्ब शोधक व तज्ज्ञांना पाचारण करून घेतलं। संपूर्ण परिसराची कसून तपासणी ही 25 मार्च रोजीच करण्यात आली। तपासणीनंतर कोणताही स्फोटक पदार्थ आढळून आला नसून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। मात्र या एका मेलमुळे खळबळ उडाली आहे। पोस्ट ऑफिसचे नियमित कामकाज सुरळीत सुरू असल्याचे पोस्ट मास्टर यांनी स्पष्ट केले। सर, काल आपल्या कार्यालयामध्ये पोलिसांचा मोठा पोस्टमार्टम होता। बॉम्ब शोधक पथक या ठिकाणी दाखल झाले, तो काय नेमका संपूर्ण प्रकार? काल दिनांक 25 मार्च रोजी आमचे विभागीय कार्यालयाकडून सुप्रिटेंडंट ऑफिसमार्फत आम्हाला एक फॉरवर्डेड मेल प्राप्त झाला। तो 11 वाजता आम्हाला मिळाला। त्या मेलचं शीर्षक होतं की तुमच्या राज्यातील सर्व पासपोर्ट आणि टपाल कार्यालयामध्ये दुपारी 12:10 सायनाइड विषारी वायू मिश्रित 16 RDX बॉम्बचा स्फोट होणार आहे, सर्वांना तातडीने बाहेर काढा। हा मेल प्राप्त झाल्यानंतर आम्ही लगेच ग्रामीण पोलीस स्टेशन येथे संपर्क केला। या विषयाचं गांभीर्य आम्ही त्यांना समजावून सांगितलं। तिथले PI राठोड साहेबांसोबत माझं बोलणं झालं। बोलणं झाल्यानंतर राठोड साहेबांनी लगेच आम्हाला BDDS एक पथक इथे पाठवून सर्व कार्यालयीन परिसराची तपासणी करण्यात आली आणि तपासणीअंती त्यांनी असं सांगितलं की आपल्या इथे कुठलेही संदिग्ध पदार्थ किंवा ॲक्टिव्हिटीज निदर्शनास आलेली नाही, त्यामुळे काळजी करण्यासारखं कुठलंही काही कारण नाही आहे आपल्याकडे। त्यांनी काही काळजी घेण्यासाठी सांगितलेलं आहे। तसेच आमचे वरिष्ठ कार्यालय जे आहे त्यांच्याकडून सुद्धा काही निर्देश आम्हाला जे प्राप्त झालेत त्यानुसार आम्ही सध्या संपूर्ण ती काळजी घेत आहे। त्यामुळे ग्राहकांना मी हे सांगेल की कुठलीही काळजी करायची गरज नाही आहे। कालचा जो आमचा दैनंदिन जो रुटीन होता तो सर्वसामान्य जसं इतर दिवशी काम झालं त्याचप्रमाणे कालसुद्धा काम झालं। कुठलीही अफरातफर झाली नाही आणि कुठलीही काळजी करण्याचं कारण नाही। व्यवहार सर्व सुरळीत सुरू आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही पोलीस प्रशासनाच्या सुद्धा आम्ही संपर्कात आहोत, त्यामुळे काळजी करण्याचं कुठलंही कारण नाही।